एक लहान गावात आरव नावाचा तरुण राहायचा. तो नेहमी आयुष्याबद्दल विचार करत असायचा. मी कुठे चाललोय? माझं जीवन खरंच अर्थपूर्ण आहे का? आरवचे जीवन साधे होते. तो रोज शेतात काम करायचा, घराची जबाबदारी सांभाळायचा, पण त्याच्या मनात एक अस्वस्थता होती. काहीतरी कमी आहे असं वाटायचं. एक दिवस आरव गावाबाहेरच्या डोंगरावर जात होता. त्याला एक वृद्ध माणूस दिसला, जो एका झाडाखाली बसून शांतपणे काही लिहित होता. आरव थांबला आणि विचारलं, बाबा तुम्ही काय करतायत? वृद्ध हसले आणि म्हणाले, मी माझ्या जीवनाची ओल शोधत आहे. आरवला धक्का लागला. त्याने विचारलं, जीवनाची ओल ती काय असते? वृद्ध म्हणाले, प्रत्येक माणसाचं जीवन एका ओलीसारखं असतं. सुरू होतं, चालतं, मोडतं, पुन्हा जुळतं आणि शेवटी तो ओल स्वतःच पूर्ण करतो. पण त्यासाठी धैर्य, समज आणि अनुभव आवश्यक आहे. आरवला विचार आला, माझ्या जीवनाची ओल काय असेल? अगदी जवळच्या जंगलात आरवला एक नदीवरून वाटत होतं. त्या नदीत एक मोठा दगड गेला होता, ज्यामुळे पाणी वल्लं होतं. आरवने पाहिलं की नदीने दगडाला झुकवून आणि वळवून तरी आपले मार्गक्रमण चालू ठेवलंय. वृद्ध गुरु म्हणाले, जीवनात अडथळे येतात, पण अडथळ्यामुळेच आपली ओल स्पष्ट होते. जर तू थांबलास तर फक्त तुटलेली ओल राहील, पण जर तू संघर्ष केलास, मार्ग शोधलास, मार्गदर्शन घेतलंस, तर ओल पुन्हा जुळते आणि उजलते. आरवला समजलं, जीवनात अडथळे म्हणजेच शिकण्यात आहेत, नाही की अयशस्वीपणा. एक दिवस आरव गावात परतला. तो नेहमीप्रमाणे विचार करत होता, मी काय करतोय? माझं जीवनाचा उद्देश काय आहे? वृद्ध गुरु त्याला म्हणाले, तुझ्या जीवनाची ओल ही फक्त तुझ्या कृतीने आणि निर्णयाने तयार होते. ध्येय नसलेले जीवन म्हणजे फक्त एक तुटलेली ओल. म्हणजेच तुझं ध्येय शोध आणि त्यासाठी चाल. आरवने ठरवलं, तो फक्त दुसऱ्यांसाठी जगणार नाही, पण स्वतःचं जीवनही अर्थपूर्ण बनवणार. आरवने ठरवलं की तो स्वतःवर विश्वास ठेवेल आणि प्रत्येक संकटातून शिकेल. तो रोज नवीन अनुभव घेऊ लागला. शेतात नवीन प्रयोग, गावात मदत, लोकांशी संवाद. वृद्ध गुरु म्हणाले, जीवनाची ओल केवळ शिक्षण आणि अनुभवांनीच तयार होते. जर तू प्रत्येक अनुभवाला शिकण्याची संधी समजून घेतली तर ओल सौंदर्यपूर्ण बनते. पण जर तू निराशा स्वीकारलीस तर ओल फक्त अंधारात उघडते. आरवने समजलं, जीवनात प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. काही वर्षांनी आरव स्वतः एक ज्ञानी व्यक्ती बनला. त्याला लोक विचारायचे, तुमच्या जीवनाची ओल काय आहे? आरव हसत म्हणाला, जीवनाची ओल कुणी दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकत नाही. ही ओल आपण स्वतः तयार करतो, संघर्ष करून, अनुभव करून, शिकून आणि पुन्हा प्रयत्न करून. माझी ओल ही आहे, कधीही थांबू नको, शिकत राहा आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. त्याचा अनुभव गावातील प्रत्येक तरुणाला प्रेरणा देत असे. जीवनाची ओल स्वतः तयार करावी लागते. अडथळे आणि संघर्ष शिकवण्यात आहेत. ध्येय आणि उद्देश स्पष्ट असावा. अनुभव आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. थांबू नका, स्वतःवर विश्वास ठेवा.